श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना, मी जानकी. आज आणखी एक नवीन कथा तुमच्यासाठी घेऊन आले आहे. या कथेत तुम्हाला रहस्य वाचायला व ऐकायला मिळतील. ही कथा आधी मी एका ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. हा विषय डोक्यात येण्यामागचे बरेच कारण होते. ती कारणे मी इथे सांगू शकत नाही. फेलोशिप दरम्यान ही कथा मी लिहायला घेतली होती. स्त्री विशेष कथा आहे, तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. सुरू करण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्ही अद्यापही आपल्या ऑदर जानकी वर्ड्स या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. एक दिवसाआड या कथेचा भाग प्रकाशित होत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. एक छोटीशी कमेंट देऊन आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. तुमचं मिळणारं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. तर आता आपल्या कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव काली, थरार स्त्री शक्तीचा, लेखिका व कथा वाचन जानकी. ही कहाणी आहे तिची, जी अनेक निराधारांचा आधार आहे. शांत, सुंदर स्वभावाची, अगदी नावाप्रमाणेच होती ती. आपल्या भूतकाळाला विसरून त्या अनाथ लहान मुलांसाठी जगत होती. त्यांची आई बहीण झाली होती. काय होतं तिच्या भूतकाळात? कोणती घटना होती ती? भयानक होतं का काही? हे सर्व काही असणार या कहाणीत. ही कहाणी आहे त्याची, जो आपल्याच माणसांकडून फसवला गेला आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे शांत, समंजस तो अतिशय रागीट आणि क्रूर झालेला आहे. पण अचानक तिच्या येण्याने शांत झालेला तो. पहिल्याच नजरेत प्रेम झालं तिच्यावर. तिचा शांत, सुंदर स्वभाव मनाला भावून गेला होता त्याच्या. करू शकेल का तो तिच्या समोर आपल्या भावना व्यक्त? आणि ती भूतकाळ मागे टाकून स्वीकारेल का त्याचं प्रेम? पण आणखी काही षड्यंत्र रचले जात होते त्याच्यासाठी, ज्यापासून होता तो अनभिज्ञ. त्यासोबतच अन्य काही पात्रे या कथेत आहेत. त्यांचीही काही रहस्ये आहेत. प्रत्येक पात्राचं वेगवेगळं रहस्य. काही लवकर उलगडतील तर काही उशिरा. आता मेन पात्राकडे वळूयात. ही कहाणी आहे आणखी एका तिची, जी या कहाणीची खरी नायिका आहे. भूतकाळात मिळालेल्या धड्याने क्रूरतेची हद्द पार केलेली ती. अतिशय क्रूर, अतिशय विकृत. बलात्कारींची तिला किळसच येत होती. नराधमांना शिक्षा देणारी ती. स्त्री शक्तीला जागवणार. पीडितेकडूनच देणार बलात्काऱ्यांना शिक्षा. नराधमांना शिक्षा देण्यासाठी देवीचा अवतारच जणू. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी अवतरलेली ती देवी, काली. पण काय होईल जेव्हा त्याच्या आणि तिच्या प्रेमामध्ये काली येईल? तेव्हा खरी परीक्षा असेल विश्वास आणि प्रेमाची, ज्यासाठी मदत होईल त्या कालीच्या भूतकाळातील काही रहस्यांची. काय असतील ती रहस्ये? कोण आहे ही काली? हा प्रश्न तुमच्यासोबतच कथेतील अन्य पात्रांनाही पडलेला आहे. ते सर्व जाणून घेण्यासाठी वाचत रहा ही रहस्यमयी आणि थरारक कथा, काली, थरार स्त्री शक्तीचा. कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील सर्व पात्रे आणि घटना संपूर्णतः काल्पनिक आहे. कथेला मनोरंजनाच्या दृष्टीने बघावे ही नम्र विनंती. कथेला किंवा पात्रांना खऱ्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करू नये. पूर्ण कथा वाचल्याशिवाय रहस्य उलगडणार नाहीत. वाचताना वाचकांनी थोडा संयम ठेवावा, तेव्हाच कथा समजेल. तुम्हा सर्वांचा अतिउत्तम प्रतिसाद लाभेल अशी मी आशा करते. रात्रीचा काळाकुट्ट अंधार, एकदम किर्र शांतता. आजूबाजूला कोणाची चाहुलही नव्हती. तेवढ्यात त्या शांततेचा भंग झाला. कोणीतरी पळत असल्यासारखं वाटत होतं. पण पळणारी व्यक्ती एकच नव्हती, ते तिघे जण होते. एक जण पुढे पळत होता, तर दोघे जण त्याच्या मागे पळत होते. समोरचा व्यक्ती पळून पळून अर्धमेला झाला होता, पण मागची तगडी दोन माणसे न थकता त्याच्या मागे त्याला पकडायला पळत होती. मागची माणसे ही घामाघूम झाली होती, पण समोरचा हातातच येत नव्हता.
समोरचा माणूस मागे वळून बघत समोर पळत होता. 4 दिवसांपूर्वीपर्यंत तिघेही एकमेकांचे मित्र होते. समोर पळणारा दिलीप गारगोटे, मागचे पळणारे जतीन दोशी आणि रॉनी डिकुना होते. रॉनी नवीन होता, पण जतीन आणि दिलीप 3 वर्षांपासून त्यांच्या बॉस सोबत होते. पण 6 महिन्यांपूर्वी दिलीपने असं काही कांड केलं होतं की त्यामुळे आज जतीन त्याचा दुश्मन झाला होता. 6 महिन्यांपासून दिलीप स्वतःचा गुन्हा लपवून त्यांच्यात वावरत होता. पण 4 दिवसांपूर्वी सगळं उघडकीस आलं होतं. रॉनी 15 दिवसांपूर्वी जॉईन झाला होता. नुकताच आलेला असला तरी जतीनने त्याला सर्व इन्फॉर्मेशन दिली होती. त्यामुळे रॉनीही संतापलेला होता. 4 दिवसांपूर्वी घडलेली घटना त्यांच्या आयुष्यात वादळ उठवून गेली होती. जतीन आणि रॉनी त्यांच्या बॉसला वेळोवेळी सावरत होते. त्याला या दोघांचा भक्कम आधार वाटायचा. तिघेही थोडा वेळ अजून पळत समोर गेले. अचानक जतीन आणि रॉनी थांबले. पण दिलीप आपण पकडले जाऊ म्हणून जीवाच्या आकांताने पळतच होता. हे दोघे जण मागेच थांबून एकमेकांकडे पाहून हसले. चल रॉनी, आता आपलं काम झालं. इथून पुढे बॉस सांभाळतील, जतीन म्हणाला. तसा रॉनी हसू लागला. हो, पण जतीन, आता एकच प्रश्न आहे की बॉसच्या हाती लागल्यावर त्याचं काय होईल? रॉनीने प्रश्न केला. त्याचा प्रश्न ऐकून जतीनच्या चेहऱ्यावर लगेच क्रूर हसू पसरलं. तेच होईल जे व्हायला हवं. कोणी सांगितलं होतं त्याला बॉसची गद्दारी करायला? तेही इतकं भयंकर? मरू दे आता. तीच शिक्षा योग्य आहे त्याच्यासाठी. भयानक पेक्षाही भयानक हाल होतील त्याचे. बॉसची गद्दारी, धोका म्हणजे नरकात घर बांधावं लागतं. आज दिलीपची तिरडी थेट तिकडेच पोहोचणार. तो गेला की अजून 3 जण बाकी राहिली. बॉसची पंगा, भर बाजारात दंगा. बघू पुढे कोणाचा नंबर लागतो ते. पण सध्या निघूयात आपण. सकाळी पुन्हा डेड बॉडी ठिकाणावर लावायला यावं लागेल, जतीन म्हणाला. रॉनीच्या डोक्यात जास्त काही गेलं नाही, कारण तो नवीनच जॉईन झाला होता. जतीन त्याला चांगलंच ओळखून होता. त्याचा बॉस कधीच चुकीचा वागत नव्हता. 6 महिन्यांपूर्वी घडलेली घटना आणि त्याच्या बॉसची झालेली अवस्था होती. त्यामुळे दिलीपला मरणही तसंच मिळावं असं त्याला वाटत होतं. जतीन कडून रॉनीला अजून आपल्या बॉसला समजून घ्यायचं होतं. जास्त वेळ इथे थांबणं योग्य नाही म्हणून दोघेही तिथून निघून गेले. इकडे दिलीप अजून पळतच होता. त्याच्या मागे पळणारे रॉनी आणि जतीन निघून गेले होते, तरीही घाबरून पळतच होता. त्याला माहित होतं की एक वेळ या दोघांच्या तावडीत सापडलं तर सुटू आपण, पण त्या वाघाच्या जबड्यात सापडलो तर मेल्याशिवाय राहणार नाही. या भीतीनेच तो लवकर निसटायचा प्रयत्न करत होता. पण जे नव्हतं व्हायचं तेच झालं. तो पळायचा थांबला. एकटक समोर पाहत होता. पाय जणू गोठून गेले होते, कारण समोर तो उभा होता, ज्याच्यापासून तो पळत होता. रागीट आणि क्रूर व्यक्तिमत्व असलेला शिवांश विश्वासराव धर्माधिकारी. शहरातील नावाजलेला टॉपचा बिझनेसमॅन. वय वर्षे 30, कमालीचा हँडसम, देखणा आणि स्मार्ट. आधीचा शांत समंजस स्वभाव जाऊन आता रागीट झालेला होता. त्यात त्याचीही काही चूक नव्हती म्हणा. पावला पावलावर ज्या प्रकारे त्याला आयुष्यात धडे मिळत गेले त्यामुळे तर तो बदलणारच होता. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर कोणीही येत नव्हतं, कारण आजूबाजूला जंगलाचा भाग होता. रात्रीच्या वेळी जंगली जनावरं बाहेर निघत होती, पण तो मात्र न घाबरता स्वतः जनावर बनून आपल्या सावजाची वाट बघत होता. तो त्याची बुगाटी भर रस्त्यात आडवी लावून दरवाजाजवळ उभा होता.
आपली महागडी सिगारेट पेटवून त्याचे झुरके घेत होता. साक्षात यमराजांना समोर बघून दिलीपची थरथर व्हायला लागली होती. डोळे मोठे करून तो यमाकडे बघत होता. तर तो यमही आपल्या सावजाकडे नजर लावून बसलेला होता. पण समोर कोणीही येत नव्हतं. आता आपली इथून सुटका नाही हे समजून दिलीपच पुढे आला आणि पटकन शिवांशच्या पायाजवळ बसला. बॉस, बॉस मला माफ करा. मी चुकलो. चुकून माझ्याकडून चूक झाली. माफ करा बॉस. असं म्हणत तो रडू लागला. कारण काही अंशी हळवा शिवांश अजूनही जिवंत होता. तो आपल्याला माफ करेल ही आशा घेऊन तो समोर आला होता. पण झालं उलटच. त्याच्या माफी मागण्याने शिवांश चांगलाच खवळला. रागातच दात ओठ खात त्याने त्याला कॉलरला धरून उभं केलं. काय म्हणालास? माफ करू? तुला माफ करू? तुला आली होती त्यावेळी दया? हा, बोल. आली होती का तुला दया? नाही ना? मग माझ्याकडून काय अपेक्षा करतोयस? माझ्याशी गद्दारी करताना विचार नाही केलास आणि आता माफी मागतोयस? अजिबात नाही. तुला माफी शक्यच नाही. आज मी तुला जिवंत सोडणार नाही. कारण तू चूक नाही, गुन्हा केला आहेस. आणि या शिवांशकडे चुकीला माफी नाही तर चुकीला शिक्षा मिळते. दिलीप गारगोटे, आधीचा शिवांश नाही राहिलोय मी आता. एवढं लक्षात घे. बदललाय हा शिवांश धर्माधिकारी. तुम्ही लोकांनी बदलवून टाकलं आहे मला. आणि आता हा बदललेला शिवांश बघशीलच तू आज. असं म्हणत शिवांशने ताकदीनिशी शक्य तितक्या जोरात त्याच्या पोटात पंच मारला. तसं दिलीपच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं. मार खूपच जबरदस्त बसला होता. तसा दिलीप कळवळून पोटाला हात लावून खाली जमिनीवर बसला. सहनशक्तीच्या पलीकडे होता तो मार. मार लागूनही अडखळत तसाच बोलायचा प्रयत्न करू लागला. बॉस, बॉस फक्त शेवटचं माफ करा. दिलीप कळवळून म्हणाला. तसा शिवांश आता आप्याच्या बाहेर गेला. त्याच्या वारंवार माफी मागण्याने रागात थरथरत त्याने दिलीपला लाथ मारली. तसा तो धडपडून मागे पडला. पण आता दिलीपलाही सहन होईना. तो एकच वार जीव घेणा होता. अजूनही माफी मागतो आहेस तू? असं म्हणत शिवांश त्याला उठवायला जाणार तोच दिलीपने सगळी ताकद एकटवून मागे वळून जोरात शिवांशला धक्का दिला. तसा तो ढकलला गेला. संधीचा फायदा घेत दिलीपने कमरेला खोचलेली बंदूक काढली आणि शिवांशवर गोळी चालवली. ती गोळी त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर घासून निघून गेली. शिवांश कळवळत हात धरून उभा राहिला. तो आवाज ऐकून अजून एक व्यक्ती जी दिलीपचा पाठलाग करत होती ती एका झाडामागून बाहेर आली. पण अजून त्या दोघांसमोर आली नव्हती. बॉस, अहो लागलं ना तुम्हाला. केव्हापासून विनवणी करून सोडा म्हणतोय, तर ऐकलं नाही ना तुम्ही. झालं तुमचं समाधान? मग आता मरण घ्या. दिलीप शिवांश जवळ येत क्रूर हसत म्हणाला. शिवांश आपला हात धरून कळवळत होता. गोळी घासून जरी निघून गेली असली तरी रक्त खूप जात होतं. हळूहळू शुद्ध हरपत चालली होती. काही वेळाने तो तसाच खाली पडला. दिलीप अजूनही तिथेच उभा होता. त्याच्याकडे बघून हसत होता. त्याला मरताना बघायचं होतं त्याला. शिवांश अजून तरी शुद्धीवर होता. आधीच आजूबाजूला खूप अंधार होता. त्यात आता डोळ्यांसमोरही अंधारी येत होती. त्याचे डोळे मिटतच होते की एक साथ 2 गोळ्या चालवण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याचबरोबर एक जोरदार किंकाळी रिकाम्या वातावरणात घुमली. शिवांशने आवाजाच्या दिशेने बघितलं तर दिलीप दोन्ही गुडघ्यांवर खाली बसलेला होता. त्याच्या दोन्ही पायांवर एक साथ गोळी मारली गेली होती. शिवांशला सुरुवातीला तर काही समजलं नाही, कारण तो अर्धवट शुद्धीवर होता.
फक्त एकच समजत होतं की कोणीतरी दिलीपच्या पायावर गोळ्या झाडल्या आहेत. पण कोणी? गोळी त्याच्या मागच्या बाजूने आली होती, म्हणून शिवांशने पडल्या पडल्यास मागे वळून बघायचा प्रयत्न केला. त्याच्या अंधुक नजरेला एक काळी आकृती दिसली. जसे जसे त्याचे डोळे लवत होते तशी तशी ती आकृती दिलीपच्या दिशेने जाताना दिसत होती. समोरच्या व्यक्तीला आपल्या दिशेने येताना बघून दिलीप घाबरला होता. शिवांशही आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी तिला बघायचा प्रयत्न करत होता. ती व्यक्ती पूर्णपणे काळ्या कपड्यात होती. चेहराही काळ्या कपड्याने झाकलेला होता, त्यामुळे ती कोण आहे समजत नव्हतं. पण एवढं मात्र समजलं होतं की ती व्यक्ती एक स्त्री आहे. शरीराची ठेवण तरी तशीच होती. त्यावरूनच शिवांशने तिला ओळखलं होतं त्याने की ती स्त्री काली आहे. तिच्याबद्दल तो ऐकून होता, पण बघितलं नव्हतं. त्याचबरोबर त्याला समाधानही वाटलं की जे काम त्याच्याकडून अपूर्ण राहिलं ते काली पूर्ण करत होती. पण दिलीपला मरताना बघायला मात्र शिवांश स्वतःला जागा ठेवू शकला नव्हता आणि तो बेशुद्ध झाला. डोळे मिटायच्या आधी त्याला समोर काहीतरी घडताना दिसत होतं, खूप काहीतरी भयानक. पण ते चित्र स्पष्ट दिसलं नव्हतं. काय गुन्हा केला असेल दिलीपने? का शिवांश त्याच्या मागे लागला होता? अशी कोणती घटना घडली होती 6 महिन्यांपूर्वी? याचा उलगडा कथेमध्ये पुढे होईलच. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तेव्हा आधीसारखा प्रतिसाद देत रहा. भेटूया पुढील भागात. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.